नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयावरती वसईतील फेरीवाले संघटनेने जे आंदोलन केलेलं ते अखेर 30 तासांनी थांबवलेलं आहे. काल 5 तारखेला वसई तालुक्यातील वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे फेरीवाले संघटना कार्यरत आहेत, फेरीवाला संघटना बसत आहेत, त्यांच्या प्रमुख मागण्या घेऊन काल सकाळपासून ह्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली. दुपार झाली, संध्याकाळ झाली, तोपर्यंत ह्यांच्या फेरीवाल्यावरती कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. रात्री ह्या संघटनेने ह्याच ठिकाणी आपलं जेवण बनवलं, पारंपरिक गाण्यावरती नाच गाणे केले आणि येथे ह्या उघड्यावरती त्यांनी संपूर्ण रात्र काढली. आज सकाळ झाली, त्यांना वाटलं अधिकारी वर्ग येताना आमच्याशी बोलतील, ह्या ठिकाणी आमच्याशी काहीतरी संवाद साधतील, परंतु तसं झालं नाही. नंतर ह्या लोकांनी पुन्हा आपल्या नव्या जोमाने ह्याच ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आणि हे आंदोलन आज सकाळपासून जवळपास संध्याकाळपर्यंत 5 ते 6 राऊंड ह्यांच्याशी बातचीत देखील झाली. शेवटी महापौर, उपमहापौर आणि आयुक्त ह्या तिघांनी देखील ह्या फेरीवाली संघटनेला एक आश्वासन देण्यात आलेलं आहे. त्यांना सांगितलेलं आहे की येणाऱ्या महासभेमध्ये आम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत ह्यावरती विचारविनिमय करू आणि जास्तीत जास्त कसा तुमच्या ह्याच्यावरती तोडगा काढता येईल ह्यावर देखील आम्ही विचार मंथन करू. ह्या सर्व सांगण्यावरून आता फेरीवाली संघटनेने आंदोलन मागे घेतलेलं आहे. आपल्या ज्या मागण्या होत्या त्याच्यावर आतापर्यंत 6 बैठका झाल्या, 6 मीटिंग झाल्या. त्यामध्ये ज्या मुख्य मागण्या होत्या, या सगळ्या मागण्या महापौर साहेब, उपमहापौर साहेब आणि नगरसेवक बाकीचे जे होते यांच्या उपस्थित ते सगळे मान्य करण्यात आल्या होत्या, पण कागदावर नव्हत्या आल्या. ते कागदावर आता आलेलं आहे. दुसरी गोष्ट, कालपासनं आपण या ठिकाणी आंदोलन करत होते, परंतु मी स्वतः महापौर आम्ही पुढच्या कामानिमित्त नागपूरला होतो आणि आज सकाळी जसे आम्ही या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेला आंदोलन बघितल्यावर आम्ही आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं, आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याबरोबर चर्चा केली. कारण लोकनेते अप्पा यांचं आम्हाला एक मार्गदर्शन आहे, गाईडलाईन आहे की या वसई तालुक्यात आलेला प्रत्येक घटक हा आनंदी राहिला पाहिजे आणि त्याच्यातलेच तुम्ही फेरीवाले आहात, त्यामुळे तेही आनंद राहिले पाहिजे, त्यांनाही कुठे दगा गेला पाहिजे नाही, त्यांचंही पोट भरलं पाहिजे आणि वसईच्या नागरिकांना देखील त्रास होऊ नये या पद्धतीने एक चांगली आज चर्चा घडवून आणली आणि त्यातनं आम्ही चांगले काही निर्णय घेतलेले आहेत. काही निर्णय आम्ही पुढच्या महासभेतही घेऊ. त्यात काही आमच्या समोर आलं की काही गरीब फेरीवाले इकडले स्थानिक आपले आदिवासी बांधव जे अगदी छोटासा माल घेऊन रस्त्यावर बसतात, त्यांना देखील पावत्या दिल्या जातात. त्यासाठी आम्ही चांगला निर्णय घेणार आहोत. महापौर आणि आम्ही परत एकदा बसणार आहोत, परत आपल्याबरोबर आमची चर्चा होईल आणि वसई तालुक्यात चांगले फेरीवाले झोन तयार होतील आणि तुम्ही कुठेही तुमच्यावर त्रास होणार नाही, अन्याय होणार नाही, या पद्धतीनेच आम्ही चांगले कायदे आपल्यासाठी बनवू. ही महानगरपालिका आम्ही सगळे आपल्यासाठी आहोत. प्रत्येक घटक या वसई तालुक्यात टिकला पाहिजे हे आम्ही ठरवलेलं आहे आणि या पद्धतीने नेहमी आपल्याला आम्ही सहकार्य करू. आमच्या शब्दाला मान दिला. कालपासून तुम्हाला कदाचित त्रास झाला असेल, परंतु या ठिकाणी आम्ही नव्हतो, परंतु यापुढे नक्कीच तुम्हाला त्रास होणार नाहीये आणि आमची संपूर्ण बॉडी, आमचे सगळे सन्माननीय नगरसेवक आपल्या जोडीला नक्की असतील. आपल्याला चांगला न्याय मिळेल याची आपल्या सगळ्यांना मी आज गवाही देतो आणि आमच्या शब्दाला मान देऊन आपण आपलं आंदोलन मागे घेतला त्याबद्दलही आपले मनपूर्वक आभार मानतो. आमचे प्रशासन वर्ग, यांनी चांगली साथ दिलेली आहे. आपण एकत्र राहून तुमच्यासाठी चांगले निर्णय घेऊ याची मी गवाही देतो. अरे कल भी हम लड़े थे, कल भी तुम हारे थे. आश्वासन नाही आम्हाला लेखी मिळालेलं आहे. आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवायचा बंद केलाय, कारण का आम्हाला महानगरपालिकेवर विश्वास नव्हता. म्हणून
अख्खी रात्र आमच्या महिलांनी आम्ही इकडे काढली मच्छरामध्ये, पण आम्ही हिंमत नाही हारली आणि आमचं स्वप्न होतं की आम्ही हे लेखी घेऊ आणि जे आमचे मुद्दे आहेत जशा प्रकारे आम्हाला पाहिजेत तशाच प्रकारे आम्ही 4 वेळा लेटर बदललं, 4 वेळा लेटरवरच्या खानाखुणा झाल्या, पण आम्हाला ज्या तऱ्हेने पाहिजे होतं त्याच तऱ्हेने आम्ही बनवून घेतलेलं आहे आणि आमची लढाई इकडे आम्ही जिंकलेली आहे. बरोबर. आता हा जो विषय आहे हा किती दिवसात हे विभाग करणार, हे तुम्ही कालबद्ध कार्यक्रम करणार लवकरात लवकर म्हणजे किती हे का काही ज्या गोष्टी आहेत त्याला सभेची गरज नाही मिळत. हे 3 लोक आमचे जे निवडून आले 4 महिने झाले त्यांना ID कार्ड देण्यासाठी आजच्या आज देतो असं बोलले. सांगितलं भंडार विधान